याचं तोंड येऊ दे ना. हाय गाईज, तर आपण आता एक प्रँक व्हिडिओ शूट करतोय. मी माझ्या वाईफला फोन लावतोय. ऐका, आपण लाईव्ह ऐकू काय होतं काय नाही. हॅलो, कुठे आहे? बरं ऐक ना, आम्ही ना गोव्याला चाललोय, तर तुला त्याच्यासाठीच फोन केला. हा, गोव्याला चाललोय आम्ही. आम्ही आता केव्हा ठरवलंय तुम्ही आता गोव्याला जायचं? तेच सांगायला फोन केला. सकाळी सकाळी निघणारे, पहाटे 4 वाजता उद्या. उद्या. हा आता युरोपला जाऊन आले ना, 8 दिवस सुद्धा नाही झाले. हा, अचानक ठरलं बँकेचे आम्ही सर्व. ते अजून युरोपचे कपडे नाही धुतले, तेवढ्या लगेच गोवा. 8 दिवसाला राहतच तुमचं काहीतरी नवीन. हा ठीक आहे, मग बॅग भरून ठेव माझी. ठीक आहे, पण मग कोण कोण चाललंय? काही नाही, आम्हीच आहे बँकेचे सर्व. आम्ही म्हणजे कार्तिकी आहे, चैताली आहे, किरण आहे आणि अजून 5-6 जणी आहेत. जणी मुले किती आहेत? आहे ना 7-8 मुलं? मुलं. कोण नाही, मीन सुम्याच. होय, मुलींमध्ये तुम्ही दोघं कशाला चालले? अरे मग गाडी चालवायला 2 ड्रायव्हर लागतील ना, अल्टरनेट. म्हणजे आपल्या गाड्या घेऊन चालले? हो. नाही जायचं. पोरा गेले असते ना तुम्ही, मी जाऊ दिलं असतं, पण मग काय झालं? बॅग भरून ठेव, तू जाणार आहे मी सकाळी, निघेल 5 वाजता. नाही हो, नाही काही बी काय. तुम्ही तर कधी पोरीं बरोबर ट्रिपला जात नाही ना, अचानक काय पाहून काढलं? आता चाललोय, ठीक आहे, बाकी बोलू आपण घरी आल्यावर. चाललोय मी, बॅग भरून ठेवतो. चाललोय काय असं काही बी काढणं, काही बी हो म्हणते तर तुम्ही तर उद्या काही बी कराल. आता जाणार आहे तू, काहीच हा नाही करू नको. आता चाललोय, तू बॅग भर फक्त, बाकीचं नको बोलू मला. कॉन्फिडन्स लय आलाय ना तुम्हाला. डायरेक्ट असं ठीक आहे, प्रेमात सांगितलं असतं ती गोष्ट वेगळी. डायरेक्ट उभा करून राहिली. त्या पोरी नाही ना, त्या मुलींना माझ्याशिवाय भरोसा पण नाही. पोरं जाताय ना, तुम्ही सगळे तुम्ही जाल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण मम्मीने जाऊ देणार पोरींबरोबर. अरे मग काय झालं, त्यांना पण आमच्यावर विश्वास आहे. आयपॉड पण म्हणतोय आला, तर तो पण येणार आहे सोबत. त्यांना तुमच्यावर विश्वास आहे, पण मला नाही ना कोणावर विश्वास. आत्ताच्या नवीन पोरी. 1 मिनिट थांब, आयपॉड बोलतोय. हॅलो वहिनी. हॅलो. हॅलो. अहो वहिनी, म्हटलं शिवम बोलतोय, आयपॉड. हे आताच फिक्स झालं, पण ते नेमकं आता असं आहे, मग तिघं पण आम्ही आहे नाही का गाडी चालवायला. मग ते गर्ल्स वगैरे असे एकटे गेले ते पण बरोबर नाही राहणार. ते आमच्या मॅनेजरने सांगितलंय, तुम्ही दोघं तिघं तरी जा भाऊ सोबत. हाय, आमचे क्लस्टर हेड आहे. मग काही नाही, सुमित आहे, मी आहे आणि भाऊ राहील नाही का, शरद. आणि गर्ल्सचं काही नाही, मग ते आहे 7-8 जणी, आम्ही तिघं पोरं आहे. यांच्याकडे जा नाही. फक्त ते काही आडव वगैरे नका बरं का, कारण मग ते वेळेवर कॅन्सल होऊन जाईल प्लॅन. असं नका काही करू. तुम्ही फक्त नाही का, तो तेच म्हणत होता, वहिनींची परमिशन घेऊ दे म्हणे पहिले. नाही ना, नाही अडवणार नाही मी, त्यांच्याकडे द्या नाही. ठीक आहे, चला मी त्यांच्याकडे देतो. भाऊगी काय ग? तुम्ही काही पाहून आणता का? हा, आता जाऊ दे, बोलू आपण नंतर. हा, बॅग भरून. हा, तुम्ही काही प्लॅन कराल पोरींबरोबर जायचं, मी हो म्हणेल का? मग काय झालं? आतापर्यंत एवढे 7 वर्ष झाले, आतापर्यंत तर काय कोणत्या पोरींबरोबर ट्रिपला गेली नाही. अचानक काय फोन काढलं, कोण भेटून तर नाही गेली ना. मी सांगितलं म्हणा तुला, मी तुला सांगितलं असतं का? मग पोरं सांगितलं असतं ना. हे बघा बापड्या, जायचं नाही सांगितलंय मी. बघा तुम्ही आता, तुम्ही सुमित पोरं जा, पोरींबरोबर नाही. 5-6 पोरी, तुम्ही कोण पोरं, काय थोडं कामाचं टेन्शन पण काही पुढच्या जवळ नाही का तुमचं? अगं काय होत नाही एवढं, ऑफिसच आहे ना आम्ही. का नाही, पोरी तुम्ही पोरगा कुठून कोणत्या अँगलले? मी मावशी होऊन गेली, तुम्ही काका होऊन गेले, तुम्ही पोरांबरोबर पोरं म्हणून चालले. असं नका ना, तुम्हीच कर ना. असं लागलं. बरं ठीक आहे, थांब, मी साईडला जाऊन तुला फोन करतो. शाळेला भेटला नाही तुम्हाला, नाही सांगता येत ना. तेच
मी सांगते नाही. थोडं मूड चेंज होईल, टेन्शन मध्ये आहे मी. प्लॅन करते. बरं एक मिनिट थांब, दर सुमितशी बोल. हॅलो. हा बोला ना. अहो काही नाही, अर्जंटमध्ये नाही एवढं, लगेच येणार आहे आम्ही. 2-3 दिवसाची गोष्ट आहे फक्त. जाऊ द्या, म्हणजे एवढा टाइम. जाऊन आलोय ना गोव्याला. परत काय? हा पण नाही अहो, ते फायनल झालं जरा. मार्चचं जरा प्रेशर आहे. पुरी बिरी जरा नाही का गेल्या नव्हत्या आमच्या ब्रांचच्या कुठे. जाऊ दे ना, त्यांचं तुमचं अहो नाही. समीक्षाला सांगते थांबा. अहो तसं नाही हो. मी तर तिला सांगितलं पण नाही. तुम्ही मला मध्ये घेऊ नका, तुम्ही तुमचं आवरून घ्या. मी आता तिला मेसेज करून देते, गोव्याचा प्लॅन करून फोन करतो असं. ती नाही माहिती ते तर मी सांगणार आहे तिला. मी सांगतो तुमचं झाल्यावर मी सांगणारच आहे तिला. अशा अचानक भयानक ट्रिप निघाली ना, मला अजिबात त्रास नाहीये. मी यांना पाठवणार, मी तुम्हाला जायचं ना तुम्ही जाऊ शकता. नाही हो, पाठवावं तर लागलच तुम्हाला, आज थोडी चालेल. पोरींची ट्रिप असेल मग गाड्या पोरी म्हणजे आता आम्ही तुम्हाला त्यांनी मन धरून सांगितलं तुम्हाला मुली आहे म्हणून. मुलं गेलो मग काय केलं असतं. मुलांना जाऊ द्यायला रेडी ना मी. हा बरं मग मुलं चाललोय. आता कशाला आता झाडं चालणार आहे. तो पण थोडा टेन्शन जाऊ द्या आता, टेन्शन घेतो जरा तो पण आणि आम्ही पण. मग जाऊ द्या आता काही. टेन्शन मध्ये मग काय मुलींबरोबर ट्रिपला जायचं राहतं का, फॅमिलीला घेऊन जायचं राहतं ना. अहो म्हणजे ब्रांच फॅमिलीच आहे ना एक आमची. आणि काय आज सोमवार आहे ना, तर उद्या मंगळवारी अचानक कुठे आम्हाला मंगळवारी मंदिरात जायचं राहतं दिवा लावायला. तिकडच्या मंदिरात लावतो दिवा गोव्याच्या. नाही तुम्ही यांच्याकडे द्या नाही तुमचा फोन. ते गोव्याचं चर्च आहे तिकडे. हॅलो. बघा तुम्ही जास्त नाही करत आहे, असं नाही वाटत आहे तुम्हाला. ठीक आहे ना, काही होत नाही. जो बाकी नाही मग ऐकते मी तुमचं सगळं. ठीक आहे, जाऊ द्या, फिरू द्या. प्रेशर राहतं बँकेत. तुम्ही डॉक्टरच बसायला लागून गेला, तुम्ही पोरींबरोबर फिरायला चालले. त्या पोरी बघायला किती रिकामे, फॅमिली सोबत फिरायला जायचं सोबत, कलिक सोबत फिरायला चाललंय. बरं ठीक आहे, चल बोलू आपण घरी आल्यावर. नाही घरी आल्यावर नाही. मी नाही सांगितलेले, तिकडे नाही सांगून या. तुम्हाला नाही सांगता येत नसेल मला सांगा, मी नाही बरं, तू आता- सांगितलं, नाही सांगता येत. 8,000 रुपये दिले गेले म्हणून. अरे माझ्याकडनं सुम्याने 8,000 रुपये घेऊन बी टाकले ते जायसाठी क्वांट्रीचे. तुम्ही देऊन पण टाकले का? हा. मग तुम्हाला म्हटलं माईक घेऊ 2 दिवसापूर्वी, मला म्हणे पैसे नाही. आणि आता 8,000 रुपये असे इथे देऊन टाकले ट्रिपसाठी. जाऊ दे आता, एवढ्या वेळेस बोलू आपण नंतर पुढच्या वेळेस जाताना. नाही, आता एवढ्या वेळेस काय तुम्ही काही कराल उद्या, तर काही कराल उद्या, तर लग्न पण करून या. जाऊ द्या आता, एवढ्या वेळेस चुकून गेली. नाही जायचं. तुला आज साडी आणतो ती म्हणा. शिव्या दिली एवढं तरी चिडव तुला. नाही बरं जाऊ दे, मी आता पाय तुला लास्ट सांगतोय, मी चाललोय, मी जाणार आहे. तू माझी बॅग भरणार असेल तर ठीक आहे, नाही तर काही नाही. ते गोव्याला हाफ पॅन्ट बनियनवर काम होऊन जाईल. मी 2-3 हाफ पॅन्ट तिकडेच घेऊन टाकेल. मी काही घरी येत नाही. मग यायचं नाही घरी बरं का बाबा. काम ना तिचे होते काम. तिथं झालं होतं. तिचं परत येऊ द्या. बिचारी रे, मी आता काय जनावर आहे रे तुषाऱ्या. तुझ्या आईला तू मला बोलायला लावतोय, मला सांगू देत नाही. प्रँक कोण करत होतं. आता आपण सांगून देऊ प्रँक करत होतो असं. स्पीकरवर टाकून असं नॉर्मल स्पीकरवर टाक. हॅलो. हा मग आता काय सांगू, तेच बोलायला. तेच म्हणजे पिक्चर ऍटिट्यूड चेंज होऊन गेलाय बाबा तुमचा. डायरेक्ट वेगळाच आहे. मी असं पाहिलेलंच नाही, असा शरद भागच पाहिलेला नाही एवढा. अजिबात कसलीच भीती नाही, तुला काय करायचं ते कर. तुम्ही तर म्हणता ना सोनू तुझ्याशिवाय काहीच नाही, तुझ्यासाठीच सगळं, तुझ्यासाठीच. मग काय आहे, खोटं आहे का आतापर्यंत? बरं ऐक, आम्ही ना प्रँक करत होतो तुझ्यासोबत. मी हा कॉल रेकॉर्ड करत होतो. म्हणजे आतापर्यंत मी जे बोलत होते सगळं तुम्ही रेकॉर्ड करत होते का लोकांना? हा, आम्ही सगळं लाईव्ह चालू होतं. लाईव्ह फेसबुक लाईव्ह. म्हणजे तुम्ही ती शामिल आहेत. हो मग मीच तर सूत्रधार आहे. थांबा ना आता, माझ्याकडे माझा बी दिवस येईल. समीक्षा तिकडे आहे ना, बघते ना. नाही ना तुम्ही खरंच. नाही का, कुठेच नाही, चाललोय ऑफिस आहे. कुठे जाणार आहे, काम पडलंय खूप. ठीक आहे. बाय.